नमस्कार मित्रांनो, मी करण लोणकर. मित्रांनो, लाडकी बहीण योजना सध्या खूप चर्चेत आहे. परंतु मित्रांनो, तसं पाहिलं तर विधानसभा निवडणुकीच्या आधी पात्र असो अपात्र असो सर्वांच्या खात्यामध्ये रक्कम जमा होत होती. परंतु विधानसभा निवडणूक झाल्यानंतर त्यांच्या लक्षात आले की काही खोटे पुरावे सादर करून काही लोक चुकीच्या पद्धतीने पैसे खात्यात जमा करून घेत आहेत. म्हणून सरकारने जानेवारी 2025 पासून काही नियम अटी लागू केले, ज्यामुळे योग्य उमेदवारास त्या पैशांचा लाभ घेता येईल. ते नियम अटी काय असतील ते या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. तर ही व्हिडिओ संपूर्ण पाहायला विसरू नका. त्याबरोबर आमच्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याबरोबर बेल आयकॉनचं बटन प्रेस करायला विसरू नका. तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. जर तुमचं 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार नाहीये. जर तुमच्या घरामध्ये 4 चाकी वाहन रजिस्टर केलेलं असेल तर त्या बहिणींना या योजनेचा लाभ मिळणार नाही. जर तुमचं वय 21 वर्षाच्या आतमध्ये असेल तरी तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही. जर तुमचं वय 65 वर्षाच्या जास्त असेल तरीही तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही. तुमच्या घरामध्ये जर कोणी इन्कम टॅक्स भरत असेल, म्हणजे तुमच्या कुटुंबातील एक कोणताही सदस्य असो, तर तुम्हाला त्या योजनेचा लाभ घेता येणार नाही. जर तुमच्या कुटुंबामध्ये आजी माजी आमदार खासदार असतील तर अशा बहिणींना या योजनेचा लाभ मिळणार नाही. काही महिलांना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत असतील तर अशा महिलांना सुद्धा या योजनेचा लाभ मिळणार नाही. तसेच कायमस्वरूपी किंवा कंत्राटी प्रकारे सरकारी खात्यामध्ये काम करणाऱ्या बहिणींना सुद्धा या योजनेचा लाभ घेता येणार नाही. अशा पद्धतीची आजची महत्त्वाची अपडेट होती. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटली असेल तर लाईक करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.